मजगाव गजानन नगर हा भाग तयार होऊन आतापर्यंत तब्बल 45 वर्षे उलटून गेली, पण येथील नागरिक अद्यापही सुविधांपासून वंचित आहेत। ना इथे चांगले रस्ते आहेत ना गटारी। इथल्या समस्यांचा पाढा संपत नाही। पाणी तर तब्बल 8-10 दिवसातून एकदा येतं। विजेचा तर खेळखंडोबाच आहे। रस्त्यावरील विद्युत खांब मोडकळीस आलेत, कधीही ते कोसळून अपघात होण्याच्या स्थितीत पोहोचलेत। पावसाळ्यात तर पाणी रस्त्यावर साचून राहतं। घरांमध्ये पाणी शिरून इथल्या रहिवाशांना आपलं राहतं घर सोडावं लागतं। पाणी साचल्यानं डेंग्यू मलेरियाही वाढलाय। येथील रहिवासी तक्रार करून थकून गेले। 45 वर्षात अजूनही विकास झाला नसल्यानं हा भाग अजूनही मागासलेलाच राहिलाय। इथे विकास होईल अशा आशेने आधीच एक पिढी होऊन गेली, पण त्यांचं समाधान अद्याप झालं नाही, अशी व्यथा एका त्रस्त वृद्ध महिलेने KMM मराठीशी बोलताना व्यक्त केली। मजगाव उद्यमबाग गजानन नगर ರೋಡು ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಗಟರು ಇಲ್ಲ, ಬಂದವರು ಮಾಡ್ತೇವೆ ಅನ್ನೋದ, ಹೋಟ್ ತಗೊಳ್ಳೋದ, ಹೋಟ್ ಹಾಕ್ರಿ ಅನ್ನೋದ, ಆಮೇಲೆ ಅದನ್ನು ರೋಡು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಗಟರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ। ನಾವು ಆರಿಸಿ ಬಂದ್ರೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಾವು ಮಂತ್ರಿ ಆದ್ರೆ ಮಾಡ್ತೇವೆ। ಇವರು ಮಂತ್ರಿ ಆಗವ್ರೆ ಯಾವಾಗ ನಾವು ಗಟ್ರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ರೋಡ್ ಯಾವಾಗ ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಹೊರಗೆ ಹೋಗತ್ತೇವ್ರಿ, ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಪಾಳ್ಯ ತುಂಬೋದು, ಲೈಟ್ ಬಿಲ್ ತುಂಬೋದು। ಈಗ ಲೈಟ್ ಬಿಲ್ ತುಂಬಿಲ್ರಿ ಏನ್ರಿ, ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿಟ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಮನೆ ಕಟ್ಟಿ ಮತ್ತು ಬಾಡಿಗೆ ಮನೆ ಸೇರೋದಾಗೈತ್ರಿ। ಹಾಂ, ಹೆಂಗಿರೋದ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳ ಬಾಳ ಗೋಪಾಳ ಎಲ್ಲನೂ ಕಾಯ್ದೆ ಪ್ರಕಾರ ತಗೋತೀರಿ। ಪಾಳೆ ಪಟ್ಟಿ ಇಲ್ಲ, 1 ವರ್ಷ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ದಂಡ ಮಾಡ್ತೀರಿ। ಮತ್ತು ಹೊಳ್ಳಿ ಕೂತೀಗ ನಮಗೆ ಗಟ್ರು ಇಲ್ಲ, ರೋಡು ಇಲ್ಲ, ಬಂದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಬಂದು ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿಲ್ಲ, ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನೋಡ್ಬೇಕು, ಫೋಟೋ ಹೊಡಿಬೇಕು। ಬಂದವರೆಲ್ಲ ನಾವು ಮಂತ್ರಿ ಆಗೋಣ ಮಾಡ್ತೇನೆ, इवर मंत्री आगावर यावागा नाव नोडोदे वगैरे। आम्ही हे गजानन नगरमधून बोलायला लागलो आहे। प्रत्येक ठिकाणच्या सगळ्या सोयी झालेल्या आहेत। रस्ता, गटर सगळ्याकडे सोयी झाल्यात, कारण ह्या एरियाला काही होईना। प्रत्येक गोष्टीत हा वर्ग मागासच आमच्या गल्ली। तर गटर तर नाहीच नाही, परत रोड पण नाही। चिखलात जायचं यायचं कळेना, काय लहान मोठी रोड आहेत, काही रोड आहेत, चालायचं देखील कळेना कसं काय। मग प्रत्येक गल्लीतले रस्ते कॉन्क्रीट घातलेत किंवा काही सगळ्या सोयी झालेत, इथं काय पण नाही। पाणी तर 8-10 दिवसाला एकदा। प्रत्येक गोष्टीत म्हणजे हे पाठीमागेच पडली की काय एरिया, का असं होतंय? हे जे करतात ते की नाही, निवडणुकीच्या वेळेला तेवढंच त्यांना पुढे यायचं, नंतरला फिरकून पण कोणी बघत नाही इथं। मग इथं कशी सुधारणा होणार? कित्येक वर्ष असंच पडत राहायचं की काय? तर पुढचा काहीतरी एक मार्ग काहीतरी चांगला दाखवायचा। अपेक्षा इथं गटर व्हायला पाहिजेत, रस्ते व्हायला पाहिजेत, पाण्याची व्यवस्थित सोय व्हायला पाहिजेत। 8 दिवसात तर नाही, ते 10-10 दिवस रिपेरी आम्हाला ते त्या नळाच्या पाण्याऐवजी दुसरं पाणी नसतं तर कसं राहायचं? ते पण काहीतरी पाहिजेत नाही। येथील रहिवाशांनी नगरसेवक आमदारांना वारंवार सांगूनही त्यांनी सोयीस्करपणे डोळे झाकली आहे। आमदार, खासदार, नगरसेवक यांचं दर्शन फक्त निवडणूक जवळ आली असता होतं, अन्यथा एरवी त्यांचं दर्शन दुर्लभच। दरवेळी फक्त कोरडी आश्वासनेच, कारवाई मात्र कधीच झाली नाही। 45 वर्षामध्ये एकाही आमदाराने या भागाचा विकास केला नसल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली। गजानन नगरमध्ये आज आता 45 वर्ष झाले। आम्ही सुद्धा म्हातारे झालो, आमचे वडील मरून गेले ह्याच्यामध्ये राहून। आता किती वर्ष झाली तिथं लाईट आम्ही ह्याच्याकडे जाऊन आता थकलो आहे, साहेबांच्याकडे पण आणि कॉर्पोरेटरकडे पण। आणि आम्ही कॉर्पोरेटरला त्याच्या जर ग्रुपवरती आम्ही हे घातलो तर तो कॉर्पोरेटर काय म्हणते, आमच्या ग्रुपवर घालायचं नाही, पर्सनलमध्ये घालायचं, तुम्ही कुणाला सांगता त्याला सांगा जावं म्हटले परवा दिवशी पण बोलून। मग आम्ही साहेबांच्याकडे पण जाऊन आलो आहे, त्यांनी करतो म्हणलेत, खरं ते सगळं फक्त आश्वासन आहे। म्हणून आम्ही आता हे न्यूजवरती हे करायचं म्हणून केलं आहे। त्याच्यासाठी तुम्ही जरा लक्ष घालून जरा हे करून केलं तर बस। ನಮ್ಮ ಗಜಾನನಗರ ಇಡೀ ಮಜಗಾವ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಡೆವಲಪ್ ಆಗಿದೆ। ಗಜಾನನಗರ ಒಟ್ಟೆ ಇಲ್ಲ, 45 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಗಜಾನನಗರ ತಯಾರಾಗಿ। ಇಡೀ ರಾಯನಗರ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಯಾವ ನಗರ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಪೈಲಾ ನಗರ ನಮ್ಮ ಮಜಗಾವ್ದಾಗ ಕರೆ ನೀರು ಕುಡಿಯೋಕೆ ನೀರಿಲ್ಲ, ಗಟರ್ ಇಲ್ಲ, ರೋಡ್ ಇಲ್ಲ, ಕರೆಂಟ್ ಇದ್ರೆ ಇರ್ತೈತಿ, ಒಮ್ಮೆ ಇಲ್ಲ। ಮನೆ ಒಳಗೆ ನೀರು ಹೋಗತ್ತವ, ಮನೆ ಒಳಗೆ ಬಿದ್ದಾವ, ಖರೆ ಯಾವ ನೋಡಿಲ್ಲ ಮಣ। ಯಾವ ನೋಡಿಲ್ಲ ಈ ಕಡೆ, ಯಾವ ಆರ್ಟ್ಸ್ ಬರ್ತಾವೋ ಮಾಡ್ತೇನೆ, ಮಗ ಆರ್ಟ್ಸ್ ಬಂದ ಮುಗಿದು ಹೋದ, ಮಾಲಿ ಹಾಕೊಂಡ ಹಡಿದ ಹೋದ, ಇದಾಗೈತೆ। ಬಾರಿ ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾವ ಮಗ ಮಾಡಿಲ್ಲ।
ಯಾವ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ರು ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾವ ಮಗನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಟ್ಯಾಕ್ಸ್ ತುಂಬ್ರಿ ಕುಂದ್ರಿ, ಇದಷ್ಟಾಗೈತಿ ಇಲ್ಲ ಗಜಾನಗರದಾಗ. ಬಾಕಿ ಏನೂ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ಹುಡುಗರು ಆಜಾರಿ ಬೀಳಾಕತ್ತಾರ, ಡೆಂಗು ಆಗೈತೆ, ಕಾಲ್ರ ಆಗೈತೆ. ಹಾಂ, ಏನೇನೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಕುಡಿ ನೀರು ನೆಟ್ಟಿಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಗಟ್ರ ನೆಟ್ಟಿಗಿಲ್ಲ, ಒಂದು ರೋಡ್ ನೆಟ್ಟಿಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಕರೆಂಟಪ್ಪ ಅದು ಇಲ್ಲಿ ಕರೆಂಟಿಗಿಲ್ಲ. ಕಾರ್ಪೊರೇಟ್ರ್ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ದಲ್ಲ ಮುಗಿದೋತ್, MLA ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ದಲ್ಲ ಮುಗಿದೋತ್. MP ಅಂತೂ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅಂತೂ 3 ವರ್ಷ ಆರಿಸಿ ಬಂದು ಏನೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಈಗ ಅವ ಬಂದ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್, ಅವಂತೂ ಹೊಳೆ ನೋಡಿಲ್ಲ. ಹಾಂ, ಅವ ಅದಾನೋ ಜೀವಂತನೋ ಸತ್ತನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾಂ, ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಕಂಬ ಎಷ್ಟು ಯಾರು ಜಮಾತ್ ಓದೋದು ಗುರುತಿಲ್ಲ. ಹಾಂ, ನಡಕ್ಕೆ ರಸ್ತೆದಾಗ ಐತಿ. ಎಷ್ಟೋ ಸಲ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಂ, ಮತ್ತು ತಿರುಗಿ ಬೆಂಡ್ ಆಗೈತಿ. ಯಾವಾಗ ಬೀಳ್ತದೋ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಜಮಾತ್ ಓದೋದು ಗುರುತಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಅಧಿಕಾರಿಗಳು, PWD ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ MLA ಫಂಡ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ MP फंड ಆಗಲಿ ಏನೋ ಮಾಡಿಕೊಡ್ರಪ್ಪ ನಮಗೆ. इथले नागरिक इतर शहरवासियांप्रमाणे सगळे कर वेळेत भरतात, मग त्यांच्याच बाबतीत का दुजाभाव? गजानन नगर वासियांचा सुविधांसाठी अजूनही संघर्ष सुरूच आहे. त्यांची प्रतीक्षा कधी संपणार हे येणारा काळच सांगेल. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव.